हलगर्जीपणा का दिसतो तर शिक्षण आरोग्य रोजगाराकरता लोक ग्रामीण भागातून ज्यावेळी शहरांमध्ये आले त्यावेळी त्यांना अकोमोडेट करण्याकरता आपण प्लॅनिंग केलं नाही। कारण वर्षानुवर्ष आपल्याला शहरीकरण म्हणजे अभिशाप वाटायचा। शहरीकरण होत आहे असे एक आपण कंटेम्प्ट अशा पद्धतीने बोलायचो, कारण आपली मानसिकता होती की भारत गावांमध्ये राहतो आणि म्हणून हे अर्बनायझेशन मॅनेज न केल्यामुळे लोकांना घरं नव्हती, झोपडपट्टी तयार झाली, सांडपाण्याच्या व्यवस्था नाहीत, कचऱ्याच्या व्यवस्था नाहीत, ट्रान्सपोर्टेशनच्या व्यवस्था नाहीत, त्यामुळे कंजेशन बकालपण शहरांमध्ये आलं। पण मोदीजींनी 2014 नंतर मोठ्या प्रमाणात शहरांमध्ये मूलभूत सुविधा झाल्या पाहिजेत याकरता केंद्र सरकारकडून पैसा देणं सुरू केलं। स्मार्ट सिटीतून असेल, अमृत योजनेतून असेल, आणि आपण जर पुण्याचा विचार केला, आज लोकांना ईज ऑफ लिव्हिंग हे जर आपल्याला द्यायचं असेल तर लोकांचं ज्या काही मूलभूत सुविधा आहेत त्या सुविधा सोडवणं आणि त्याचसोबत पुण्यासारख्या शहरामध्ये पर्यावरण असेल, ट्रान्सपोर्टेशन असेल, या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी ईज ऑफ लिव्हिंग करतायत। आज आपण महानगरांमध्ये पाहू शकतो की लोकांचं अर्ध आरोग्य हे ट्रॅफिकमुळे, त्या ठिकाणी त्यांचा वेळ, त्यांचे श्रम, त्यांचं आरोग्य हे अडचणीत येतं। आणि मला असं वाटतं की मोदीजींनी दिलेलं सगळ्यात मोठी भेट ही पुण्याची मेट्रो आहे, की ज्या मेट्रोने हळूहळू ईज ऑफ लिव्हिंग यायला लागलाय। 54 किलोमीटरच्या मेट्रोचं काम अंतिम टप्प्यामध्ये आहे। मार्गिका 1, मार्गिका 2 आणि मार्गिका 3, तिसरी जी आपण टाटाची नंतर सुरू केली, याच्यामुळे जवळपास 8 ते 10 लाख लोक रोज ट्रॅव्हल करू शकतील, जेवढी मोठी क्षमता तयार होते। आणि आता पुन्हा आपण जो एक नवीन टप्पा भोसरीपर्यंतचा तयार करतो, याच्यामुळे केवळ पुणे म्हणून नाही तर पुणे, पिंपरी चिंचवड किंवा जे पुण्याचं अर्बन ॲग्लोमोरेशन आहे याचं एक इंटिग्रेशन हे या मेट्रोच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहे। आणि विशेषतः याच्या इंटरकनेक्टिव्हिटीमुळे आपला प्रयत्न आहे की पुण्यामध्ये येत्या काळामध्ये कुठल्याही व्यक्तीला तो आहे त्या स्थानापासून ज्या स्थानावर जायचं आहे तिथपर्यंत जाण्याकरता पब्लिक ट्रान्सपोर्ट उपलब्ध असला पाहिजे।